जेव्हा सर्व रस्ते बंद होतात, श्री गुरुदेव दत्तांचे जीवन बदलणारे 8 उपदेश आपल्या समोर दिसतात. नमस्कार मैत्रिणींनो, आजचा हा व्हिडिओ सुरू करण्याआधी मी तुम्हाला एकच प्रश्न विचारते. कधी असं वाटलंय का की सगळे मार्ग बंद झाले आहेत? ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच पाठ आपल्याला फिरवली आहे. देवाकडे पाहूनही मनात प्रश्न उभा राहतो, देवा आता पुढे काय? जर तुमचं उत्तर हो असेल तर हा व्हिडिओ योगायोग नाही असं समजा. आज आपण ऐकणार आहोत श्री गुरुदेव दत्तांचे असे 8 उपदेश जे ते भक्ताला देतात जेव्हा सर्व रस्ते बंद होतात. हा व्हिडिओमध्ये थांबवू नका, शेवटपर्यंत ऐका, कारण शेवटचा उपदेश तुमचं आयुष्य बदलू शकतो. उपदेश पहिला, जे सुटत नाही त्याला धरून बसू नकोस. श्री गुरुदेव दत्त म्हणतात, भक्ता, तुझं दुःख गोष्टी सुटल्यामुळे नाही, तर तू त्या सोडायला तयार नाहीस म्हणून आहे. आपण नात्यांना धरून बसतो, भूतकाळाला धरून बसतो, अपयशालाही घट्ट मिठी मारतो. पण गुरुदेव दत्त म्हणतात आणि सांगतात, जे सुटतं ते तुमचं नसतंच. जसं झाडावरून पान गळतं आणि झाड तरीही उभं राहतं, तसंच आयुष्यातून काही माणसं, काही स्वप्न देखील गळून पडतातच. ते शिक्षा नाही, तो देवाचा इशारा आहे. सोड, कारण पुढे काहीतरी चांगलं होणार आहे, चांगलं येणार आहे. उपदेश नंबर 2, थांबणं हीच खरी कृपा आहे. गुरुदेव दत्त म्हणतात, मी जेव्हा तुला थांबवतो बाळा, तेव्हा मी तुला वाचवत असतो. आपण म्हणतो, देव काहीच करत नाही, माझं आयुष्य अडलं आहे. पण सत्य वेगळंच असतं. जर देवाने तुला त्यावेळेस पुढे जाऊ दिलं असतं, तर तू मोठ्या संकटात अडकलास असतास. थांबणं म्हणजे नकार नाही, थांबणं म्हणजे तयारी. आज जर आयुष्य थांबल्यासारखं वाटत असेल, तर तुम्ही मनात म्हणा, देवा, माझ्यासाठी योग्य वेळ तयार करतो आहे. उपदेश नंबर 3, भीती ही अज्ञानाची सावली आहे. गुरुदेव दत्त म्हणतात, भक्ता, तू एकटा नाहीस, तू फक्त मला विसरलास. भीती येते कारण भविष्य दिसत नाही, आधार जाणवत नाही. पण ज्या क्षणी तुम्ही श्री गुरुदेव दत्त म्हणता, त्या क्षणी अदृश्य शक्ती तुमच्या पाठीशी उभी राहते. देव कधीच पुढे उभा राहत नाही, तो नेहमी तुमच्या मागे उभा असतो. का? तर तुम्ही पडू नयेत म्हणून. उपदेश नंबर 4, मौनात उत्तर मिळतं. गुरुदेव दत्त सांगतात, प्रश्न तू कमी कर आणि ऐकायला शिक. आपण देवाला सतत विचारतो, का, कसं आणि केव्हा. पण उत्तर शब्दात नसतं, उत्तर असतं देवाचं मौनात. जेव्हा मन शांत होतं, तेव्हा अंतरात्म्यातून आवाज येतो, आज थोडा वेळ शांत बसा, फोन बाजूला ठेवा आणि फक्त एवढंच म्हणा, श्री गुरुदेव दत्त, मी ऐकतो आहे. उपदेश नंबर 5, दुःख शिक्षा नाही, ती तयारी आहे. गुरुदेव दत्त म्हणतात, मी ज्याला मोठं देणार असतो त्याला आधी मजबूत करतो. सोनं तापवल्याशिवाय शुद्ध होत नाही आणि माणूस दुःखाशिवाय घडत नाही. आज जर तुम्ही तुटलेले असाल तर लक्षात ठेवा, तुम्ही संपत नाहीत, तुम्ही घडत आहात.
देव कधीच कमकुवत माणसाला मोठी जबाबदारी देत नाही. उपदेश नंबर 6. पुरावा नको, विश्वास ठेव. गुरुदेव दत्त सांगतात, मी आधी विश्वास मागतो, अनुभव नंतरच देतो. आपण म्हणतो काहीतरी घडू दे, मग विश्वास ठेवतो. पण देव म्हणतो आधी विश्वास ठेव, मग चमत्कार बघ. विश्वास म्हणजे आंधळेपणा नाही. विश्वास म्हणजे डोळे बंद करून देवाचा हात धरून चालणं. उपदेश नंबर 7. तू नाही, मी करतो. गुरुदेव दत्त म्हणतात, भक्ता तू प्रयत्न कर, परिणाम माझ्यावर सोड. आपण सगळं नियंत्रणात ठेवायचा प्रयत्न करतो आणि त्यामुळे थकतो. देवाकडे सोपवणं म्हणजे हार नाही, ती शरणागती आहे. ज्या दिवशी तुम्ही मनापासून म्हणता देवा तू बघ, त्या दिवशी देव स्वतःचं काम सुरू करतो. उपदेश नंबर 8. इथूनच चमत्कार सुरू होतो. गुरुदेव स्पष्ट सांगतात, जेव्हा तू पूर्णपणे थकतोस तेव्हाच मी पुढे येतो. जेव्हा शब्द संपतात, जेव्हा आशा मावळते, जेव्हा वाटतं आता काहीच उरलं नाही, तेव्हाच देव काम करायला सुरुवात करतो. कारण आता अहंकार नाही, फक्त श्रद्धा उरलेली असते. श्री गुरुदेव दत्त. माझे सगळे बंद रस्ते मी तुझ्या चरणी अर्पण करतो. देवाला अशी प्रार्थना करा, जे सुटायला हवं ते सुटू दे, जे थांबायला हवं ते थांबू दे, आणि जे मिळायला हवं ते तुझ्या वेळेनुसार दे. तूच माझा मार्ग आहेस, तूच माझा आधार आहेस. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. जर हा व्हिडिओ मनाला स्पर्श करून गेला असेल तर कमेंटमध्ये नक्की लिहा श्री गुरुदेव दत्त. हा व्हिडिओ त्या व्यक्तीला पाठवा जिच्यासाठी आज सर्व रस्ते बंद झाले आहेत. आपल्या एका व्हिडिओमुळे त्यांच्या मनाला शांती मिळेल. कमेंटमध्ये नक्की लिहा जय गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. गुरुदेव दत्तांची कृपा तुमच्या परिवारावरती सदैव राहावो. धन्यवाद.